कुळदोषाचा प्रॉब्लेम कसा असू शकतो आणि शापित गोष्ट कशी असू शकते. त्याच्यापैकी मोठी मुलगी अमेरिकेमध्ये, त्या मुलीचं मोठ्या शिक्षण झालं होतं, स्किन स्पेशलिस्ट होती. स्किन स्पेशलिस्ट ती पोरगी होती आणि 77 तिच्या पत्रिकेत होतं. तर कुळ इफेक्टेड होतं. त्यांच्या वडिलांच्या पण 2 बायका झाल्या होत्या. कारण ऑब्व्हियसली ते कुळ इफेक्टेड असल्यामुळे हे आले. पण एज्युकेटेड फॅमिली, पैसा प्रचंड, त्यामुळे ह्या काही गोष्टींचा माणूस अंदाज घेत नाही. तिथेच तिचं सेंटरला आदिवासी एरियातलं एक माणूस आला. आता का आला तर तो एक सिंपल वेनी तिला काहीतरी म्हटलं असेल की तुम्ही मला फार आवडता किंवा XYZ, की काय नाही तुम्ही सुंदर आहात. आपण एखादी व्यक्ती दिसली तर मॅडम तुमचं व्यक्तिमत्व खूप सुंदर आहे, अशा आविर्भावाने तो पोरगा म्हणून गेला. पोरगा म्हणजे की हे होतं. आता ते ही गोष्ट ती त्याला काहीतरी बोलली रिटर्न्स, हां मग ठीक आहे, किंवा ॲरोगंटली बोलली असेल, मे बी आपण असा विचार करूया, ॲरोगंटली बोलली असेल. तर काय झालं की ती गोष्ट तिने खूप रँडमली घेतली. म्हणजे कसं घेतलं की चला ओके, इट्स ओके, ते झालं, पेशंट आलं, पेशंट ओके झालं, गेलं. पण ना तो पोरगा तिच्याकडे 15-20 दिवसांनी आला. 15-20 दिवसांनी आला आणि तो पोरगा त्याला कस्तुरी, म्हणजे त्याच्याकडे ती काही कस्तुरीचा प्रकार होता. तो आदिवासी असल्यामुळे ती कस्तुरी, मॅडम धरा तुम्हाला कस्तुरी, आणि त्यांनी ती कस्तुरी तिला दिली आणि ती कस्तुरी म्हटलं कपाटात ठेवा तुमच्या, एकदम सुंदर आहे.